Good morning, students. Today we are going to learn the first poem of this text, that is Where the Mind is Without Fear. This poem is written by one of the famous poet Rabindranath Tagore. Now, before we learn the actual poem, we must have to know about the pre-reading activity which is given here in the form of warming up questions. सुरुवातीला ही पोएम शिकण्यापूर्वी आपल्याला त्याची प्री रिडिंग ॲक्टिव्हिटी जी दिलेली आहे की जी इथं वॉर्मिंग अप क्वेश्चनच्या स्वरूपात दिलेली आहे ती जाणून घेणं आवश्यक आहे की ज्यामुळं तुम्हाला ही पोएम खूप सोपी जाईल. त्यामध्ये फर्स्ट वन, पेअर अप विथ युअर पार्टनर अँड मॅच द टर्म्स विथ देअर गिवन मिनिंग्स. Column A and column B's are given here. In column A, some words are given, whereas in column B, their meanings are given. We have to match them properly. इथं कॉलम A मध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि कॉलम B मध्ये त्याचे मीनिंग्स दिलेले आहेत, त्याचे अर्थ दिलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला योग्य त्या जोड्या जुळवायच्या आहेत. त्यामध्ये फर्स्ट वन, ह्युमॅनिझम. मराठीमध्ये याला मानवतावाद असे म्हणतात. इन इंग्लिश इट मीन्स अ रॅशनॅलिस्टिक आउटलुक टुवर्ड्स ह्युमन्स रादर दॅन अ डिवाइन ऑर सुपरनॅचरल वन. दॅट इज कॉल्ड ह्युमॅनिझम. ह्युमॅनिझम मीन्स अ रॅशनॅलिस्टिक आउटलुक टुवर्ड्स ह्युमन्स रादर दॅन अ डिवाइन ऑर सुपरनॅचरल वन. मराठीमध्ये याला मानवतावाद असे म्हणतात. सेकंड, पॅट्रिऑटिझम. मराठीमध्ये याला देशभक्ती किंवा स्वदेशाभिमान असे म्हणतात. इन इंग्लिश इट मीन्स क्वालिटी ऑफ बीइंग पॅट्रिऑटिक, व्हिगरस सपोर्ट फॉर वन्स कंट्री. पॅट्रिऑटिझम मीन्स क्वालिटी ऑफ बीइंग पॅट्रिऑटिक, व्हिगरस सपोर्ट फॉर वन्स कंट्री. थर्ड, इंटरनॅशनलिझम. मराठीमध्ये याला आंतरराष्ट्रीयपणा असे म्हणतात. In English, it means state or process of being international. Internationalism means state or process of being international. Fourth, liberalism. मराठीमध्ये याला उदारमतवाद असे म्हणतात. In English, it means holding liberal views. Liberalism means holding liberal views. लास्ट वन, एन्व्हायरमेंटलिझम. मराठीमध्ये याला पर्यावरणवाद म्हणतात. इन इंग्लिश वी कॉल्ड इट कन्सर्न अबाउट अन ॲक्शन एम्ड ॲट प्रोटेक्टिंग द एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटलिझम मीन्स कन्सर्न अबाउट अन ॲक्शन एम्ड ॲट प्रोटेक्टिंग द एन्व्हायरमेंट. नाव वी आर गोइंग टू टर्न टुवर्ड्स सेकंड क्वेश्चन. पोएम्स इन इंग्लिश आर ऑफ डिफरंट टाइप्स. ॲज वी ऑल नो दॅट देर आर व्हेरियस टाईप्स ऑफ पोएम्स. आपल्याला माहीतच आहे की पोएम्सचे अनेक प्रकार आहेत, कवितेचे अनेक प्रकार असतात. त्यामध्ये इथे काही प्रकार दिलेले आहेत. दे आर सॉनेट, लिमरिक, बॅलड, एलिजी, फ्री वर्स, एपिक, लिरिक, ह्युमरस, आयडियल. These are the different types of poems. Now, taking the help of a dictionary or internet, guess and write the type of poem against its description. आता इथं आपल्याला डिक्शनरीच्या आधारे किंवा इंटरनेटचा आधार घेऊन इथं काही वर्णन केलेलं आहे, त्यानुसार पोएमचे प्रकार लिहायचे आहेत. त्यामध्ये फर्स्ट वन, अ लॉंग स्टोरी पोएम ऑफन मिथिकल इज कॉल्ड एपिक. A long story poem, often mythical, is called epic here. Second, a short story poem with a message. A short story poem with a message की ज्यामधून मेसेज दिला असतो त्याला इथं बॅलड असं म्हणतात. थर्ड, अ पोएम ऑफ 14 लाईन्स. 14 ओळींची कविता, 14 ओळींची पोएम, त्याला सॉनेट असे म्हणतात. A poem of 14 lines is called sonnet. Next, a song-like poem is called lyric. गाण्याप्रमाणे असणारी कविता
गाण्याप्रमाणे असणारी पोएम त्याला इथं लिरिक म्हणतात. नेक्स्ट, अ पोएम विथ नो युनिफॉर्मिटी ऑफ राईम, रिदम इट्सेट्रा. अ पोएम विदाउट राईम स्कीम और विदाउट रिदम इज कॉल्ड फ्री वर्स. अशी पोएम की ज्यामध्ये राईम स्कीम नसते, यमक नसतात, रिदम नसतो, त्या पोएमला फ्री वर्स असे म्हणतात. अ पोएम विथ नो युनिफॉर्मिटी ऑफ राईम और रिदम इज कॉल्ड फ्री वर्स हियर. नेक्स्ट, अ पोएम सेट इन पिक्चरेस्क or rustic background is known as idyll here. A poem set in picturesque or rustic background is called idyll. Next one, a sad poem lamenting death of a loved one. दुःखद कविता, शोकात्मक कविता, lamenting death of a loved one is called एलिजी हियर. त्याला मराठीमध्ये शोकगीत म्हणतात. नेक्स्ट, अ 5 लाईन शॉर्ट फनी पोएम विथ राईम स्कीम AABBA. 5 ओळींची छोटी कविता, गमतीदार कविता, फनी पोएम विथ राईम स्कीम AABBA इज कॉल्ड हियर लिमरिक. त्याला लिमरिक म्हणतात. लास्ट वन, अ पोएम रिटन जस्ट टू क्रिएट ह्युमर. अशी पोएम की ज्यामधून विनोद निर्माण होतो, विनोद निर्माण करण्यासाठी ही पोएम क्रिएट केलेली असते, दॅट इज कॉल्ड ह्युमरस. त्याला ह्युमरस असे म्हणतात. नाव वी आर गोइंग टू टर्न टुवर्ड्स दी पोएम वेअर द माइंड इज विदाउट फिअर. ॲट फर्स्ट वी आर गोइंग टू इंट्रोड्यूस द फेमस पोएट रवींद्रनाथ टागोर 1861 to 1941. ही वॉज दी ऑथर ऑफ गीतांजली. गीतांजली हा एक प्रसिद्ध असा काव्यसंग्रह आहे. त्या प्रसिद्ध अशा काव्यसंग्रहाचे हे एक मोठे नावाजलेले लेखक आहेत. अँड इट्स प्रोफाऊंडली सेन्सिटिव्ह, फ्रेश अँड ब्युटिफुल वर्स. त्यांनी लिहिलेल्या यामध्ये कविता ज्या आहेत त्या खूप सेन्सिटिव्ह आहेत, सुंदर अशा कविता लिहिलेल्या आहेत. ही बिकेम द फर्स्ट नॉन युरोपियन to win the Nobel Prize in Literature in 1913. He was the first non-European person who got Nobel Prize for Literature in 1913. Now, this poem is one of his vastly read and discussed poems. This poem also is a very famous poem which was vastly read by the readers and as well as discussed poems. It was originally composed in Bengali and later he himself translated it into English. ॲक्च्युली ओरिजिनली ही कविता बंगाली या भाषेत कंपोज केलेली आहे आणि नंतर ती इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेली आहे. दिस पोएम इज फ्रॉम हिज नोबेल प्राइज विनिंग अँथॉलॉजी गीतांजली. इथं ही पोएमसुद्धा त्यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहामधून घेतलेली आहे. Tagore lived during the time when India was ruled by the British. टागोर जेव्हा भारत आपला ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता तेव्हाही त्यांनी कविता लिहिलेली आहे. इन दिस पोएम बिसाइड्स पॉलिटिकल फ्रीडम फ्रॉम ब्रिटिश, टॅगोर ऑल्सो अपील्स टू गॉड फॉर सोशल, एज्युकेशनल अँड इकॉनॉमिक फ्रीडम फॉर द पीपल ऑफ इंडिया. ब्रिटिशांचं रुलिंग असूनसुद्धा इथं या टागोरांची इच्छा आहे की आपला हा भारत देश हा गुलाममुक्त व्हावा. मग त्यामध्ये शैक्षणिकदृष्ट्या असो किंवा इकॉनॉमिकली असो भारताला फ्रीडम मिळावं ही त्यांची इच्छा होती आणि त्यांनी ही त्यांची इच्छा या कवितेतून व्यक्त केलेली आहे. नाव वी आर गोइंग टू डिस्कस द पोएम लाईन बाय लाईन. ॲट फर्स्ट आय एम गोइंग टू रीड द होल पोएम. सुरुवातीला मी ही पूर्ण पोएम रीड करतो आहे. लिसन इट केअरफुली. वेअर द माइंड इज विदाउट फिअर अँड द हेड इज हेल्ड हाय, where knowledge is free, where the world has not been broken up into fragments
by narrow domestic walls, where words come out from the depth of truth, where tireless striving stretches its arms towards perfection, where the clear stream of reason has not lost its way into the dreary desert sand of dead habit, where the mind is led forward by thee into ever widening thought and action, into that haven of freedom, my Father, let my country awake. Now, we are going to discuss this poem line by line. Here, first line, where the mind is without fear and the head is held high. Here, through this line, Rabindranath Tagore prays to the Almighty. Almighty means who? God. That his countrymen should be free from any kind of fears of oppression or forced compulsion. He also wishes that everyone in his country has his held high in the dignity, in self-respect. According to him, in truly free country, every person should be fearless as well as have a sense of self-dignity. He must live his life by way of self-respect. Now, second line, where knowledge is free. Here, through this line, the poet dreams of a nation where knowledge is free to all, where education is free to all and not restricted to some portion of the society based on class, caste, gender and other barriers. Here Tagore wishes his countrymen to awaken and broaden their minds by enlightening it with the power of knowledge. Now third line, where the world has not been broken up into fragments by narrow domestic walls. Here through this line, Tagore wishes for a world which is not fragmented by prejudices based on caste, creed, religion or other baseless superstitions. Here the poet describes the domestic walls as narrow. These walls are broken into fragments, which indicates many small groups in a country separated from each other by caste, creed, prejudices as well as religion. Now next line, where words come out from the depth of truth. Now through this line, Tagore wants a nation where people are truthful. They should not be superficial and words should come out from the depth of their hearts. They would believe that only all his truthful people can lead the nation towards prosperity. According to him, all his truthful people, they can lead the nation towards prosperity. Next line, where the tireless striving stretches its arms towards perfection. Actually, it is an example of personification in the poem. Now, how to identify personification? What it means? Personification refers to attribution of human qualities to inanimate ideas. When the human qualities are given to non-humans, that is called personification. Here, in this line, tireless striving has been personified like the human beings stretching their arms. Tagore talks about his desire for a country where people would strive without getting tired to reach perfection, leaving behind prejudices and old traditions. Now next line, where the clear stream of reason has not lost its way into the dreary desert sand of dead habit. Here Tagore has used a metaphor
one of the figure of speech, and he compared reason to a clear stream that flows smoothly. Just as a flowing river loses its way in a sandy desert, dead customs also harm all the good intellectual qualities of man. Here, reason in an intellectual power in man helps him to move forward as well as get its perfection. Here, through this line, poet wants the power of reason to dominate the minds of his countrymen. He doesn't want the stream of reason to be lost amongst outdated customs and traditions, and only that can direct the mind towards selfless thoughts and everlasting action. Now, next line, where the mind is led forward by thee into ever widening thought and action. Here, thee referred to God Almighty. Here, through this line, Tagore wishes his countrymen to be open-minded as well as progressive. True freedom lies in the mind of the Father into ever-widening thought and action. Here, Father also referred to God. Now, last line, into that haven of freedom, my Father let my country awake. Here, Father refers to God. Through this line, Tagore expresses his vision of India as a haven where there is a freedom of thought, freedom of spirit, freedom of faith, freedom of speech, which will lead to the inner perfection of the self. In this way, Tagore wants spiritual, intellectual, and political freedom for his country. इथं या कवितेमधून रवींद्रनाथ टागोरांना सांगायचं आहे की जेव्हा आपला भारत स्वतंत्र होईल तेव्हा नेमका कसा असेल, जेव्हा आपला देशाला कोणी ऑक्युपाय करत असेल किंवा आपण कुणाच्याही अंडर रूल नसेल, तेव्हा ऑफकोर्स आपलं माइंड जे आहे ते विदाऊट फिअर असेल, न घाबरलेलं असेल. म्हणजेच त्याला हेड इज हेल्ड आहे असं म्हटलेलं आहे की जे लोक भारतीय आहेत ते नक्कीच कॉन्फिडंट आहेत असं यांचं मत आहे. त्यांच्यामध्ये प्राईड आहे, अभिमान आहे, गर्व आहे की ते गुलाम म्हणून जगत नाहीत. इथं वेअर नॉलेज इज फ्री असं दिलेलं आहे, म्हणजेच कोणत्याही जेंडरशिवाय, कास्टशिवाय किंवा क्रीड बॅकग्राऊंडशिवाय शिक्षण असू नये की जे कुणालाही सहज उपलब्ध व्हावं असं हे शिक्षण असावं असं या पोएटचं मत आहे. इथं कवी अशा जगाबद्दल बोलतात की हे जग तुटलेलं आहे किंवा तुटलेलं नसावं, बिखरलेलं नसावं. ब्रिटिश गेल्यानंतर जो भारत असेल त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या डोमेस्टिक वॉल्स नसाव्यात. डोमेस्टिक वॉल्स म्हणजेच काय, रिगार्डिंग कास्ट, क्रीड, कलर, जेंडर, म्हणजे कुठल्याही प्रकारे भेदभाव नसावा. जो समाज तयार होणार आहे त्यामध्ये लोक खरं बोलताना कोणालाही न घाबरता बोलावेत आणि त्यांचं असं मत आहे की खरं बोलूनच आपण परफेक्शनकडे जाऊ शकतो. म्हणजे समाजामध्ये ज्या सुपरस्टिशन्स आहेत, ज्या अंधश्रद्धा आहेत त्यांना अजिबात वाव नको. आपल्या देशामध्ये अशा अनेक सुपरस्टिशन्स आहेत की ज्याला रिझन नाहीत, ज्या अनरिजनेबल आहेत. यातून आपला समाज बाहेर यावा व आपण वास्तवतेकडं वळलं पाहिजे अशी या कवीची इच्छा आहे. त्यानंतर या कवितेमध्ये त्यांनी डेड हॅबिट्सचा उल्लेख केलेला आहे. आता इथं डेड हॅबिट्स म्हणजेच काय, डेड हॅबिट्स आर दोज हॅबिट्स ऑफ सुपरस्टिशन्स विच आर प्रोहिबिटिव्ह ॲज वेल ॲज रिस्ट्रिक्टिव्ह इन अचिव्हिंग द फ्रीडम ऑफ द माइंड. म्हणजे अशा डेड हॅबिट्स, अशा सुपरस्टिशन्स की ज्या आपल्या समाजाला डॅमेज करतात, तिथून आपण बाहेर पडलं पाहिजे असं या कवीचं मत आहे. त्यानंतर शेवटी कवीने असं म्हटलेलं आहे की जुन्या रीतिरिवाजामधून आपला भारत बाहेर पडावा आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बदलल्या जातील तेव्हा किंवा जेव्हा आपण वेगळ्या प्रकारे विचार करायला लागू तेव्हा आपल्याजवळ हेवन ऑफ फ्रीडम असेल. नक्कीच आपल्याजवळ स्वर्गासारखं स्वातंत्र्य असेल असं या कवीचं मत आहे.
म्हणजेच इन शॉर्ट द पोएट वॉन्ट्स हिज कंट्रीमेन टू बी फिअरलेस अँड कॉन्फिडंट टू परस्यू देअर एक्सलन्स. नाव अलॉंग विथ दिस पोएम I am going to give you exercise which is in the PDF format, and you have to solve it properly and send me its feedback afterwards. Thank you.